नमस्कार मित्रांनो, हे एवढी जी जागा आहे ना आपल्या कोंबड्यांसाठी पुरेशी नव्हती. या एवढ्या जागेमध्ये त्यांना त्रास होत होता आणि हा आपला ब्रीडर जो आहे, हा ब्रीडर आहे ना बाकीच्या पिल्लांना पण त्रास देतो. बघा कसा मागे लागतो. त्यामुळे मी ही एवढी जागा वाढवली याच्यात आणि याला कंपाऊंड केलं आहे जाळीचं. आणि हे मार्केटमध्ये हे तुम्हाला फिश नेट म्हणून किंवा मुर्गा जाळी म्हणून मिळते. हे जास्त महाग नाही आहे, 1,200 म्हणजे 1,100 रुपयाचीच झालेली आहे. तुम्ही पण अशी जाळी लावून कोंबड्या सुरक्षित करू शकता आणि त्यांना जेवढी मोकळी जागा मिळेल तेवढे त्या कोंबड्यांचे पंख आणि कोंबड्या तब्येतनं चांगल्या राहतील. मित्रांनो, काल कामावर गेलो होतो, या पिल्लांना आतमध्येच कोंडून ठेवलं होतं. काल दुपारी म्हणजे सकाळी मी पाणी भरून ठेवलं होतं, पण दुपारपासून त्यांना पाणी संपलंशी तर पाणी बघा. आता सकाळी मी यांना 10 वाजता आलो मी शेडवर. तर 10 वाजता बघा हे आता पाणी किती पितात जोरानं. याच्या आधी तर काही पिल्लं तर त्या याच्यात आतमध्येच कुदून पाणी पिले होते. मग मी यांना 2 टबमध्ये पाणी टाकलं. बघा किती खूप वेळचे पाणी पितात, खूप दमलेले आहेत पिल्लं. म्हणजे यांना ताण भरपूर लागलेली आहे. खाद्य भरपूर त्यांना माहिती आहे, खाद्याची काही टेन्शन नाही आहे, फक्त पाण्याचाच आपला प्रॉब्लेम होतो की पाणी यांना भरपूर भरून ठेवतो. पण काल दिवसभर मी शेडवर आलोच नाही, भाड्यावर गेलो, त्यामुळे मला इथं वेळच भेटला नाही यायला. आणि वडिलाच्या भरोश्यावर जर पाठवलं तर वडील इथं जे आपलं हे जे गेट आहे हे व्यवस्थित लावत नाहीत. आणि रात्री जर मुंगूस याच्यात मांजर वगैरे काही घुसली ना तर पूर्ण कोंबड्यांची वाट लागू शकते. म्हणून मी कोणाच्याच भरोश्यावर सोडत नाही. भलेही मी सर्व खाद्य पाणी वगैरे भरून ठेवतो, पण काल जरा जास्तच उशीर झाला. संध्याकाळी येणंच झालं नाही माझं, रात्री खूप उशीर झाला मला घरी यायला.